गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. काय रे हे सौरभ, असा नव्हताच रे तू. ड्रिंक्स घेतलंस या वयात, अशानेच मग पुढे व्यसनं लागतात. आपला दिनूना आठवतो मावशीचा, किती चांगला मुलगा, कर्तबगार, हुशार, पण याच व्यसनानं पुढे वाया गेला. तू नको रे बाबा त्या वाटेला जाऊस. माझा यश बघ, घेणाऱ्या मित्रांच्या पार्टीला बसतो पण थेंबाला स्पर्श सुद्धा करत नाही. असा निग्रह हवा. अरे किती उपदेश करायला, झालं एक दिवस चुकून, झालं ना. असा हंगामा करताना जसं काय मी रोज पिऊन पडलेला असतो. आता सारखं सारखं असंच पकवणार असाल ना तर खरंच सुरू करीन. सौर्या, देवा, बघितलंच ना यश कसं बोलतोय ते. याच्या चांगल्यासाठीच बोलते ना मी. म्हणजे मलाच उलट बोलतोय. चुप. नाही, मी चांगल्यासाठीच बोलते. बरोबर आहे तुझा, पण काय आधीच वाईट बोलले लावलंय. मी? अरे काय मला नाही बोलायचं, जाऊ दे. गप्प बस चल. काय रे सौरभ, तुला बोलणं तेवढं दिसतं मोठ्या माणसांचं, त्याच्या मागची तळमळ दिसत नाही. आम्ही सगळे आता झालोय ना, तर झालोय ना दगड 2 महिन्यासाठी. मला मिळाली आहे शिक्षा माझ्या वागण्याची. किती टोचून बोलणार आहात सौरभ. अरे ठीक आहे, निदान तुझ्या बायकोचं तरी ऐकतोयस. नाही बोलणार बाबा तुला यापुढे काहीच बोलणार नाही. जाते मी किचन मध्ये. नाहीतरी हल्ली माझी जागा किचन पुरतीच उरली. त्यात सुद्धा दादांचा स्वयंपाक नाहीच करायचे. ये तू नंतर. बसा. तू बोल आता. तू ही मोठीच आहेस ना, तू ही कर उपदेश. सच्ची? सिर्फ उपदेश तू, और कुछ नहीं? कितना गुस्सा बैठा है या किस करताना मध्ये येतो. अच्छा, हटा देता हूं.
राधा, कोई बात नहीं सरकार, हम हटा देते हैं। माय डिअर हबी, आता असंच हसत राहायचं, कारण आपल्याला लवकर लवकर बरं व्हायचंय आणि उड्या मारायचेत. उड्या मारायच्या? उड्या मारायला मी काय जोकर आहे? ऑफकोर्स, तू माझा पर्सनल जोकर आहेस. आठवतंय ना? कळलं तू फार विनोदी आहे. अरे यार, तुम्ही मला ऑलरेडी अपॉइंट केलंयत ना पर्सनल जोकर म्हणून. हा, आता वेगळी गोष्ट आहे की तुम्ही मला पगार देत नाही वगैरे. बरं सॉरी मामा, काय ना आज मी ते लाल नाक आणि टोपी वगैरे लावायला विसरलो. एक्स्ट्रीमली सॉरी. बास झालं, लई झालं. दुसऱ्यांना सतत हसवणारा जोकर स्वतः मात्र चुपचाप रडत असतो. असं परत नाही बोलायचं. मी सारखी रडले तर आवडणार आहे का तुला? नाही. मग माझं पण तसंच आहे. मग तो अशी रडण्याची भाषा केलेली मला नाही आवडणार. तू तो बडा अच्छा बच्चा है, सच्चा नौजवान है पापे. काय तो ढाब्यावरचा सरदार चावला का तुला? आहू आहू आहा आहू आहू आहा आहू 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 आहा आहू 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 आहा आहू 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 आहा आहू आहू. अरे सौरभ, मला दादांचा स्वयंपाक करायचाय. मी जाते. अगं पण सीमावहिनी आहे ना, तू थांब ना इथे. सीमावहिनी आहे पण दादांचा स्वयंपाक मला करायचाय. का? वो एक लंबी कहानी है. एक घर था धर्माधिकारी का. तो हे असं आहे. कळलं? कळलं. जाऊ आता मी. आले. येस. मोनिका, तुझी हरकत नसेल तर एक विचारू? हो विचारा ना. सौरभच्या हॉस्पिटलायझेशनमुळे तुझी गार्गीची माझी सारखी भेट व्हायची. तिचा चेहरा बघून आय फील व्हेरी बॅड फॉर हर. तिच्या या प्रेग्नन्सी विषयी घरी माहिती आहे? हो, घरी माहितीये, पण फक्त घरी आणि गौतम आणि त्याची आजी. पण ते आता लंडनला शिफ्ट झालेत ना. आणि ज्याच्यामुळे प्रेग्नंट झाली तो ऋषी. त्याचं लग्न झालं. त्याच्या घरी गार्गी मान्यच नव्हती ना. ऍक्च्युली गार्गीच्या ब्लड काउंटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. राधा काही नोज दॅट बेटर. आम्ही अजून 2 गायनॅकनाही कन्सल्ट केलं होतं, पण त्यांनी हेच सांगितलं की गार्गीला ही प्रेग्नन्सी कॅरी करावीच लागेल. हे बाळ वाढवावंच लागेल तिला. व्हेरी सॅड. घारू अण्णा, सौरभच्या आयुष्यात काय चाललंय हो? कधी बरा होणार पोरगा? त्याच्या कर्माने होईल रे. स्वतः ओढवून घेतलेलं आहे सगळं. नाहीतर काय युजलेस नॉनसेन्स. अरे ते बरोबर आहे रे, पण आता त्याला शिव्या देण्याची वेळ नाहीये. हा, पॅरासिस झालाय त्याला. झाला तर तुझ्या आयुर्वेदाचा त्याला जास्त उपयोग होणार आहे. हा, माझा म्हणणं तर आज आहे. अरे तो तिथे बारा नाही हे बघायला तरी गेलेत का त्याला? तो झोपलाय आतमध्ये, पण एकदा बघायला पण गेलेले नाहीत त्याला. अरे कशाला बघायला जायचं त्याच्याकडे? बघायला जायचं कशाला त्याच्याकडे? स्वतःहून ओढवून घेतलेला आहे ना रोग. मला सांग, अँटीबायोटिक चालू असताना मद्यपान करायची काय गरज होती? मग आता बघा त्याची फळं. अरे किती ओरडतोयस मध्ये. आधी पहिला त्याला बरा करा आणि मग द्या ही सगळी लेक्चर. काय घ्यावं?
आता बोललो तर ऐकून घ्यावं लागेल त्याला. नाही इलाज आहे त्याचा. बरा झाल्यानंतर काही ऐकणार नाही, तो पळून जाईल मकड उड्या मारत. नाही ह्या सगळ्या तुमचा ऐकून तो बरा होणार आहे का ते पहिलं सांगा. मग घेऊन जा तुझ्याकडे. अरे परळच्या तुझ्या तलाच्या खोलीमध्ये घेऊन जा त्याला. हो दादा मी हे ऐकून घेणार नाही. सारखा सारखा चाळीचा माझ्या काढायचं काही गरज नाही. मी इथे काय स्वखुशीने राहत नाही. हो ऐकून घ्या. मी इथे काय स्वखुशीने राहतोय काय मला सांगा. ऐक तू ऐकून घे. इथे मार्कंड दादा आहे काय नाही आहे. केदारचा आता बिनसलेला, सौरभचा हे असा झालेला, तुमचा हे असा बिनसलेला सगळा. तुम्ही कसे उलट्या सुलट्या बोलता. सगळा घर मी आणि अण्णा सांभाळतोय सावरतोय. समजला की नाही. तुमचा आपला उलटाच नेहमी नेहमी. अरे तुला उपकार नाही केले. 2 वेळचं गिळायला मिळतं नाही ते. हे करणं हे तुझं कर्तव्य आहे, लक्षात ठेव. माझा कर्तव्य मी माझा ऐका. माझा कर्तव्य लागलं किती ओरडतोय. नाहीतर काय. माझा कर्तव्य मी करतोय सांगा. बास बास कशाला म्हणताय दादा. तुम्ही या घराला हवे आहात आणि यश जिजू तुम्ही सुद्धा. दादा तुमचा सल्ला महत्वाचा आहे आणि यश जिजू तुम्ही खूप छान सांभाळून घेता. पण दादांचं काही चुकलं असेल तर वाद घालण्याच्या ऐवजी त्यांना छान समजावून सांगा ना. दादा हवं तर तुमच्या वतीने मी सॉरी म्हणते. नाही नाही तू कशाला सॉरी बोलते. अरे मी बोलतो ना दादा. मी काय मनापासून रागावलो नव्हतो. आय माय सॉरी. फक्त पोराच्या काळजीने बोललो. मनापासून सॉरी म्हणावं वाटतंय ना. पाया पड. अरे म्हटलं पाया पड. आय माय सॉरी. आता कसं. चल चल दादा आला आवडती. अरे बस 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 दादा बस तू छान भांडण मिटवलं असे बरं झालं. काय उगा दोघं भांडत होते नुसते. अरे सून कुणाची आहे. माझी सून आहे. वाह. तुझ्या मस्त. गेल्या 11 वर्षात जे मला जमलं नाही ते हिने बरं जमवलं. आता बरं ऐकता हिचं. छान. तांदूळ झालेत का निवडून. ऑपरेशन नंतर ती सुई दोऱ्याने शिवताना तुम्ही ती आणून दे मला. हिचं तोंड शिवून टाकतो. काय बोलताय. खरी नागिण आहे. काय ऍक्टिंग करतोय. बस 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 जिवेला हात नाही बाबा. हे बघ हरभरा डाळ पाठव 3 किलो. अरे 3 किलो कशाला म्हणजे. श्रावण नाही का चालू. पुरणाच्या पोळ्या करायला लागतात. आई हळू बोल अगं. अगं त्याला ऐकू जात नाहीये. मी तू आज जाऊन अभ्यास कर ना. लिहून घे. जायफळ पण पाठव. जाऊ द्या हो तुम्ही शांत हो रे व्हा आधी. बाबा. काय संपलंय शांत काय घराचं. शांत कसा हो मी. 1 मिनिट मी तुला बसा नंतर बरं. फोन करते. ठेव. हा ठेव ठेव. मोनिका पाणी आण बरं. अरे तळपायाची आग मस्तकाला जाते माझ्या. काय झालं आजोबा एवढं. काय झालं शांत बाबा. व्हा. काय झालं. हा तुम्ही झेंडा वंदनाला गेला होतात ना सोसायटीत. हो मग अगं या झेंडा वंदनाच्या दिवशी सकाळी फेऱ्या काढतात. त्यात लहान मुलांना लहान लहान झेंडे वाटतात आणि नंतर ते झेंडे. सावकाश सावकाश. मोनिका पाणी दे. दे घ्या पाणी प्या जरा. किती त्रास करून घेताय. सावकाश. घ्या पाणी घ्या. सावकाश प्या तुम्ही. शांत व्हा आधी. मी सांगतो काय झालं ते. हा. अगं नंतर ते झेंडे सगळे रस्त्यावर इकडे तिकडे पडलेले असतात आणि पायदळीत तुडवले जातात आणि याचा कुठल्याही स्वाभिमानी भारतीय नागरिकाला त्रास हा होणारच. म्हणजे जो झेंडा फडकवण्यासाठी भगतसिंग, राजगुरू यासारख्या अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलं त्या झेंड्याचं पावित्र्य राखलं जात नाही आणि ह्याचा कुठल्याही भारतीयाला मनस्ताप होणार. तरी सुद्धा आम्ही 15-20 झेंडे उचलले सुद्धा आणि आमचं पाहून मग इतर लोकही उचलायला लागली. पण मुद्दा हा आहे की मुळात ही गोष्ट व्हायलाच नको. बरोबर आहे तुमचं. झेंड्याचं पावित्र्य आणि मान राखलाच पाहिजे. आजोबा तुम्ही काही काळजी करू नका. पुढच्या वर्षी ही मोहीम मी हातात घेईन. झेंडे पायदळी तुडवले जाणार नाहीत ही जबाबदारी माझी. निदान आपल्या एरियापुरती तरी. आणि आजोबा तुम्ही आमच्या पिढीवर विश्वास ठेवा. आपल्या देशातली सगळ्या प्रकारची बुवाबाजी आणि भ्रष्टाचार सर्वसामान्यांपासून राजकारण्यांपर्यंतचा आमची पिढी नक्की निपटून काढेल. शाबास. ब्रेवो ब्रेवो. खुश. हा आता त्रास करून घ्यायचा नाही. हा. राधा 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 यार केव्हापासून बोंबलतोय. घसा सुकला आता माझा. राधा. अरे हो हो सौरभ काय झालं. काय हवंय तुला. हा तुला हाक मारली का मी. अरे पण तुला काय हवंय ते तरी सांगशील की नाही. राधा हवी आहे मला म्हणून तिला हाका मारतोय. इतके दिवस तुझं सगळं करायला तुला मी हवी असायची. तुझी सगळी आजारपण आजपर्यंत मी काढलेत सौरभ.
सीमा वहिनी करत असायचास. हातातली सगळी कामं टाकून मी धावत यायचे आणि आता काय काटे टोचायला लागले तुला? तेव्हा राधा नव्हती धावत यायला. अरे पण तुला काय हवंय ते तरी सांगशील की नाही? मला अंघोळ घालायची, तीच घालणार ना? मग मी आल्यानंतर लगेच सांगायचं होतंच नाही. एवढा आकांड तांडव करायची काय गरज होती तुला? तुझ्यावर आकांडांडव नाही करत आहे. राधाला हाका मारत होतो तरी येत नाहीये. बोंबलतोय केव्हापासून. हे काय? ही विळी अशी उघडी ठेवतात? कोणाच्या पायाला लागली म्हणजे? सॉरी सीमा वहिनी. साधी गोष्ट कळत नाही या मुली. हे काय? भाजी फोडलेला, वरण पण घातलंस, भाजी घातलीस. ते फ्रीज मध्ये मेथी होती. फ्रीज मध्ये मेथी मी उद्यासाठी ठेवली होती, आज करायची नव्हती ती. आणि हे एवढंच तेल हे कुणाला पुरणार आहे? डाएटची भाजी करतेस का तू? हे बघ, तू दादांचा स्वयंपाक करतेस तेवढंच बघ. बाकीच्यांच्या आवडीनिवडीचा तू विचार करू नकोस. आणि दादांचं काय आहे? दगड घातलेस ना ते सुद्धा त्यांना गोड लागतील आता. त्यांना काय फरक पडतोय? विष दिलंस. राधा तुला ना सौरभ बोलवतो, जा बघ काय म्हणतो. मी आलेच सीमा वहिनी. थांब राधा, त्या पोळ्या कर. सगळ्यांना राधा हवी आहे ना? मला पण किचन मध्ये राधाच हवी आहे. पोळ्या कर, माझा हात दुखतोय. मी नाही सगळं करत बसणार. सगळा पसारा करून ठेवलाय. हे मी का म्हणून सगळं करू? अगं सौरभ बोलवतोय. हे बघ रंजू, सौरभला जाऊन सांग जास्त आगाऊपणा करू नकोस, आरडाओरडा करू नकोस, नाही तर बाहेर येऊन एकेकाला चोप देईन. मीच मरमर मरायचं घरासाठी. मला काही होत नाहीये. मला मला काही नकोय. मला काही नकोय सांगितलं ना. जा तू, जा तू पोळ्या कर. माझ्याकडे कोणी लक्ष देऊ नका. मी मरमर मरायचं या घरासाठी. आणि सगळ्यांना मात्र राधाच हवी आहे. दादांना राधा हवी आहे, सौरभला सुद्धा राधा हवी आहे. अंघोळ तू घालणार आहेस का असं मला विचारतो. अरे बाबा नाही, मी घालणार तुला अंघोळ. सीमा शांत हो बरं. राधा, राधा, मी ऐकणार आहे का यार? माझं ऐका ना. राधा कुठे आहे यार तू? शी, मला हालता येत म्हणून चेष्टा करता का? माझी चेष्टा करता का? राधा, राधा, राधा. सौरभ, अरे काय करतोय? अरे आता उशी लागली असती ना माझ्या डोळ्याला. मग आलात कशाला इकडे खडमडायला? म्हणजे मला काय आता स्वप्न पडलंय का तू आता अशी उशी वगैरे फेकतोयस म्हणून? मी आपला आलो रोजच्या सारखा. तेच म्हणतोय, रोज कशाला येता इकडे? सौरभ, तुम्हाला घर नाही तुमचं? पाचतात मला नुसते. राधा, राधा यार काय करतेस तिकडे? का त्रास देताय मला? राधा, म्हणजे हे घर माझं नाही? राधा, राधा इकडे ये. राधा प्लीज यार. राधा, का त्रास देताय यार मला? का त्रास देताय? या ना. सीमा, काय झालं ग एकदम तुला? सीमाला कधी काही होताच कामा नये. सीमाने सतत सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं, स्वतःचं सगळं बाजूला ठेवून. अर्थात स्वतःचं असं म्हणायला सीमाचं आहे तरी काय? आपलं आपलं म्हणत कवठाळलेलं हे घर आणि माणसं. पण आता कुणालाच सीमा नकोय.
तुझ्या हातचं जेवण नको असं कोण म्हणतंय? दादा, ज्यांच्यासाठी 11 वर्ष स्वतंत्र स्वयंपाक केला, पथ्याचा, डबल स्वयंपाक केला, डबल नाश्ता, तेच दादा आज म्हणतात की सीमाच्या हातचा स्वयंपाक नको. आणि तो मूर्ख मुलगा, आई वेगळा म्हणून पोटाशी धरून वाढवला ग मी त्याला, तो आज मला म्हणतोय की सीमा वहिनी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा येऊ नकोस. काय केलं ग मी असं रंजू? जास्त माया केली एवढंच. पण मी पण माझा हट्ट नाही सोडणार. शेवटपर्यंत हे घर धरून ठेवते की नाही ते बघ. बघच.